किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना. मित्रांनो, आजच्या किलबिल या कार्यक्रमात तुम्हा सर्व बाळ गोपाळांचं मी सीमा तर्हाळकर मनपूर्वक स्वागत करते. आजच्या किलबिल या कार्यक्रमात ज्ञानवर्धक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आहे सीमा तर्हाळकर यांचं. तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत सूरज गोळे. नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता तर मज्जा सुरू असेल कारण परीक्षा संपली आहे, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत. हो ना? आता खरी मज्जा. मुलांनो, हे लहानपण खूप भरभरून जगा बरं का. हे लहानपण एकदा गेलं ना की परत काही यायचं नाही. तेव्हा प्रत्येक क्षण आनंदाने जगा, मनमुराद जगा, हसा खेळा, मज्जा करा. చకరక చీచాచో చకలోరం గండో వండో లకరకటం అక్కో టక్కో ఇడిగిడి గిడిగో ఇడిపాయ్ విడిపాయ్ చికిచకచో గిలిగిలి మల్ సులుసులు మల్ మకనక హుకుబుకురే టుకుబుకురే చకలక బిక్కో చిక్కో సిలి సిలి సిలిగో బగడదుం జగడదుం చికిచకచో. देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई. हे देखो देखो क्या वो पेड़ है, चादर ओढ़े या खड़ा कोई. बारिश है या आसमान ने छोड़ दिए हैं नल खुले कहीं. हम जैसे देखे ये जहां है वैसा ही, जैसी नजर अपनी खुल के सोचे आओ. पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ. चलो 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 नए ख्वाब बुन ले. मस्ती में डोले, बम बम बोले, मस्ती में तू डोल रे. बम बम बोले, मस्ती में डोले, बम बम बोले, मस्ती में तू डोल रे. भला मछलियां भी क्यों उड़ती नहीं, ऐसे भी सोचो ना. सोचो सूरज रोज नहाए या बाल भिगो के ये बुद्धू बनाए. हमें ये सारे तारे टिमटिमाए या फिर गुस्से में कुछ बड़बड़ाते रहे. खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ. चलो 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 नए ख्वाब बुन ले. क्यों टैंकर फुल, आंखें बंद तो डब्बा गुल. ओए बंद दरवाजे खोल रे, हो जा बिंदास बोल रे.
bum bum chick, bum bum chick, bum bum chick, bum 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 bum. ऐसी रंगों भरी अपनी दुनिया है क्यों, सोचो तो सोचो ना, प्यार से चुन के इन रंगों को किसी ने सजाया, ये संसार है जो इतनी सुंदर है अपनी दुनिया, ऊपर वाला क्या कोई कलाकार है, खुल के सोचे आओ, पंख जरा फैलाओ, रंग नए बिखराओ, चलो 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 नए ख्वाब बुन ले, बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे, बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे, बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे, बम बम बोले मस्ती में डोले, बम बम बोले मस्ती में तू डोल रे. मुलांचं जग किती निरागस, किती सुंदर आणि किती रंगीबिरंगी असतं ना. यांच्या हास्यात एक वेगळाच आनंद दडलेला असतो, तर त्यांच्या डोळ्यात अनेक स्वप्न तरळत असतात. पण या सगळ्या निरागसतेच्या पलीकडे त्यांच्या मनातही भावना असतात, अगदी आपल्यासारख्याच, कधी व्यक्त होणाऱ्या तर कधी शांतपणे मनात साठून राहणाऱ्या. कधी एखादी छोटीशी गोष्ट त्यांना खूप आनंद देऊन जाते, तर कधी अगदी किरकोळ वाटणाऱ्या गोष्टीने त्यांचं मन दुखावतं. मोठ्यांच्या गडबडीत आपल्या व्यस्त जगात आपण कधीकधी या छोट्या छोट्या भावनांकडे दुर्लक्ष करतो आणि नकळत त्यांच्या मनातले काही प्रश्न अनुत्तरितच राहतात. मुलांच्या मनातही काहीतरी असतं. श्रोते हो, या लहानग्यांच्या मनात काय असतं? चला ऐकूयात मुलांच्या मनातही काहीतरी असतं ही नाटिका. पण ही केवळ एक नाटिका नाही बरं का, तर प्रत्येक मुलाच्या मनात डोकावण्याचा, त्यांच्या भावनांना समजून घेण्याचा आणि त्यांना योग्य त्या प्रकारे व्यक्त होऊ देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. या नाटिकेतून आपल्याला जाणवेल त्यांच्या छोट्या छोट्या आनंदात सहभागी होणं, भीती समजून घेणं आणि त्यांच्या मनात दडलेल्या भावना ओळखणं हेच खरं त्यांच्या संगोपनाचं सौंदर्य आहे. चला तर मग ऐकूयात ही नाटिका मुलांच्या मनातही काहीतरी असतं. सहभागी आहेत 5व्या वर्गातील विद्यार्थी शरण्या भाकरे आणि कैवल्य काळे. अगं शरण्या, आज तू एवढी शांत का दिसतेस? रोज तू हसत खेळत असतेस, पण आज काहीतरी वेगळंच वाटतंय. शाळा सुटली, सगळे मित्र खेळायला गेले, पण तू इथे एकटी बसली आहेस. काय झालं? काही त्रास आहे का? काही दुखतंय आहे का? कैवल्य, हो दुखतंय, मन दुखतंय, कारण मनात खूप काही चाललंय. कधी कधी असं वाटतं आपण लहान आहोत म्हणून कुणी आपल्याला गंभीरपणे घेतच नाही. आपल्यालाही भावना असतात, आपल्यालाही काही सांगायचं असतं, पण आपलं बोलणं मध्येच थांबवलं जातं. अगदी खरं बोललीस तू. माझ्या बाबतीत असंच होतं. मी काही सांगायला गेलो की लगेच उत्तर मिळतं, तू अजून लहान आहेस, तुला काय कळतं. पण मला कधी कधी वाटतं लहान असलो म्हणून मन नाही का आपल्याला. घरी गेल्यावर पहिला प्रश्न काय असतो माहिती आहे? होमवर्क झाला का? टेस्टला किती मार्क्स आले? पुढच्या परीक्षेची तयारी केलीस का? कुणी असं विचारतच नाही, आज तू आनंदी आहेस का? शाळेत काही झालं का? तुला काही बोलायचं आहे का? हो ना, माझ्याकडे पण तसंच. 90 मार्क्स आणले तर म्हणतात बाकी 10 कुठे गेले. मी जर 95 आणले तर म्हणतात पुढच्या वेळी 100 आण. म्हणजे कितीही केलं तरी कमीच वाटतं. कधी कधी अभ्यास करताना डोळ्यात पाणी येतं, कारण अभ्यास कठीण वाटतो म्हणून नाही,
तर सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता येतील का या भीतीने. मला ना आईबाबांनी फक्त थोडा वेळ द्यावा असं वाटतं. मोठी खेळणी नकोत, महाग वस्तू नकोत. फक्त संध्याकाळी 10 मिनिटं माझ्यासोबत बसावं, माझ्या गोष्टी ऐकाव्यात. मी काय केलं, काय शिकलो, कुणाशी भांडलो, कुणाशी मैत्री केली हे ऐकावं. बाबा घरी असतात, टीव्हीत हरवलेले. मी चित्र दाखवायला गेलो तर म्हणतात नंतर ये, तो नंतर कधीच येत नाही. मलाही तसंच वाटतं. आई माझ्या शेजारी बसते, पण तिचं लक्ष सगळं मोबाईलमध्ये. मी बोलत असते आणि ती फक्त ह ह म्हणत असते. तेव्हा मला वाटतं मी खरंच बोलते आहे का की या भिंतींशी बोलत आहे. मोठ्यांना वाटतं खेळणं म्हणजे वेळ वाया घालवणं, पण त्यांना कळत नाही खेळताना आम्ही हसतो, शिकतो, मित्र बनवतो, हरायला शिकतो, जिंकायलाही शिकतो. हो, हे केव्हा समजेल या मोठ्यांना की मैदानात धावताना किती आनंद मिळतो. मन मोकळं होतं, चेंडू पकडताना आत्मविश्वास वाढतो, टीममध्ये खेळताना एकामेकांना साथ द्यायला शिकतो. पण आता काय, शाळा, क्लास, होमवर्क, टेस्ट, पुन्हा अभ्यास. आपण मुलं आहोत की रोबोट. मला एक गोष्ट अजिबात आवडत नाही. तुला ना शेजारच्या राहुलला बघ, तुझ्या मैत्रिणींना बघ. तो आरव बघ किती हुशार आहे, तो नीरज बघ किती समजूतदार आहे. असं ऐकलं की स्वतःवरचा विश्वासच कमी होतो. हो ना, प्रत्येक मूल वेगळं असतं. हे कोणी सांगावं यांना. कोणी अभ्यासात चांगलं, कोणी गाण्यात, कोणी चित्रकलेत, तर कोणी खेळात. सगळ्यांना एकाच मापाने कसं मोजणार आता. मोठ्यांनी फक्त एवढंच करावं, रागवण्याआधी समजून घ्यावं. अपेक्षा ठेवाव्यात, पण त्याचा बाव करू नये. उगाचच स्टँड देऊ नये. मार्क्स बघावेत, पण केलेले प्रयत्नही ओळखावेत. नवनवीन वस्तू देण्यापेक्षा थोडा वेळही द्यावा. आम्ही लहान आहोत, पण आमच्या मनात खूप काही आहे. आम्हालाही भावना आहेत, आम्हालाही स्वप्न आहेत. आमच्यावर सतत धाक दाखवू नका. आम्हाला प्रेमाने समजवून सांगा. आम्हालाही ऐका, समजून घ्या, प्रेम द्या. काय मुलांनो, कशी वाटली ही नाटिका? हेच सगळे प्रश्न असतात ना तुमच्या मनात. आज तुमचं मन मोकळं झालं असेल, हो ना? पण मला आज सगळ्या पालकांना हेच सांगायचं आहे की मुलांचं मन ना खरंच खूप कोमल असतं. त्यांच्या छोट्या छोट्या भावना, आनंद, भीती आणि अपेक्षा हे सगळं समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. फक्त शिकवणं नाही, तर त्यांना ऐकून घेणं, समजून घेणं आणि त्यांच्या भावनांना मान देणं तितकंच गरजेचं आहे. चला तर एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा आणि प्रेमाने, जिव्हाळ्याने एकमेकांशी जोडून राहण्याचा संकल्प करूयात. मुलांनो, कला ही माणसाला उपाशी ठेवत नाही. ही म्हण तुम्ही ऐकली आहे का? बरं, तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक मुलामध्ये काही ना काही खास गुण असतोच. कोणाला छान गाणं येतं, कोणाला चित्र काढायला आवडतं, कोणाला नाचायला, तर कोणाला गोष्टी सांगायला आवडतं. काही मुलं खूप छान लिहितात, काही जण खेळात तरबेज असतात. मुलांनो, हीच तर तुमची कला आहे. आणि ही कला म्हणजे फक्त वेळ घालवण्यासाठी नाही बरं का. ती आपल्या आयुष्याला एक सुंदर कलाटणी देते, एक सुंदर आकार देत असते. तुमचं आयुष्यही तुमच्या कलेमुळे अधिक समृद्ध आणि सुंदर बनू शकतं बरं का. आणि म्हणूनच मी तुम्हाला आज एक छोटीशी गोष्ट सांगते. एक छोटा मुलगा होता. तो रोज शाळेतून आल्यावर चित्र काढायचा. सुरुवातीला त्याची चित्र खूप साधी होती. कधी रंग बाहेर जायचे, कधी आकार नीट यायचाच नाही. पण तो थांबला नाही. रोज थोडं थोडं शिकत राहिला आणि हळूहळू त्याची चित्र इतकी सुंदर झाली की सगळे त्याचे कौतुक करू लागले. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय कळतं बरं? सराव केल्यानेच आपल्याला कौशल्य प्राप्त होतं. आणि म्हणूनच रोज थोडासा वेळ का होईना तुमच्या आवडत्या कलेसाठी नक्की काढा. गाणं गा, चित्र काढा, नाचा, वाचा,
काहीतरी नवीन शिका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कुणाशीही तुलना करू नका. प्रत्येक जण वेगळा आहे आणि प्रत्येकाची कला वेगळी आहे. तुम्ही जे करता ते मनापासून करा. चुकलात तरी हरकत नाही, कारण चुका म्हणजे शिकण्याची पहिली पायरी. आणि एक महत्त्वाची गोष्ट नक्की लक्षात ठेवा बरं का, मोबाईल, टी व्ही यामध्ये खूप वेळ घालवण्यापेक्षा तुमच्या हाताने काहीतरी तयार करा. एक छोटंसं चित्र काढा, त्यावर तुम्हाला काही ओळी सुचत असतील तर त्या लिहा, एखादी गोष्ट लिहा. हीच तर खरी मजा आहे. तुमच्या आईबाबांना, शिक्षकांना तुमची कला दाखवा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि रोज स्वतःला थोडं थोडं सुधारत राहा. प्रत्येक दिवस हा शिकण्यासाठी आहे, तो वाया घालवू नका. मुलांनो, कला आपल्याला केवळ आनंद देत नाही तर आत्मविश्वासही वाढवते बरं का. जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन शिकता ना, तेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटायला लागतो. हो, मी हे करू शकतो. आणि हाच आत्मविश्वास तुम्हाला आयुष्यात पुढे नेतो. म्हणूनच आजपासून एक छोटा संकल्प करा. दररोज काहीतरी शिकायचं, नवीन शिकायचं आणि आपल्या कलेला अधिक समृद्ध करायचं, सुंदर बनवायचं. तुमच्या कलेला पंख द्या, तुमच्या स्वप्नांना उंच भरारी द्या आणि नेहमी हसत खेळत शिकत राहा. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलानो हसा. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलानो हसा, हसा मुलानो हसा. खेळ खेळती वारा पाणी, तुम्हा बोलवी ती फुलराणी. खेळ खेळती वारा पाणी, आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा, हसा मुलानो हसा, हसा मुलानो हसा. धर्म आपुला हसण्यासाठी जन्म घेतला.
रडणे हा ना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला. भारत भूच्या आदर्शाचा मनी उमटू दे ठसा. हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा. सर्व मागसा विसरा गुंता, अरे उद्याच्या नकोत चिंता. सर्व मागचा विसरा गुंता, अरे उद्याच्या नकोत चिंता. बघा अरुण तो बाळानो रे, तुम्हा खुणवितो कसा. हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा. हसा मुलांनो हसा, अरे हसा ना, हसा मुलांनो हसा. मुलांनो, उन्हाळा म्हणजे सुट्ट्या, आंबे, आईस्क्रीम आणि भरपूर मज्जा. पण या मजेसोबतच आपल्याला थोडी काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं. आज आपली आणखी एक मैत्रीण उन्हाळ्यातील मज्जा आणि घ्यावयाची काळजी याविषयी छान माहिती आपल्याला सांगणार आहे. चला तर मग ऐकूया तिचं मनोगत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव इशिका नारगुंडी. आज मी तुम्हाला उन्हाळ्यातील मजा आणि घ्यावयाची काळजी याबद्दल माहिती सांगणार आहे. उन्हाळा ऋतू आला की मला खूप आनंद होतो, कारण उन्हाळा आला म्हणजे शाळेला मोठी सुट्टी लागते. रोज सकाळी लवकर उठायची घाई नसते, गृहपाठाची चिंता नसते. त्यामुळे आम्हा मुलांना उन्हाळा खूप आवडतो. सकाळी उठल्यावर छान थंड हवा असते. त्यावेळी आम्ही मित्रांसोबत मैदानात जाऊन क्रिकेट खेळतो, सायकल चालवतो, पकडापकडी खेळतो, लपंडाव खेळतो आणि खूप मजा करतो. उन्हाळ्यात अनेक मुले आपल्या आजी आजोबांच्या गावी जातात. मलाही गावी जायला खूप आवडतं. गावाला गेल्यावर खूप मजा येते. तिथे मोठमोठी झाडं असतात. झाडाखाली बसायला खूप छान वाटतं. शेतात फिरायला मिळतं. पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळतात. गाई, म्हशी, बैल जवळून पाहायला मिळतात. काही वेळा झाडावरून कैऱ्या तोडायला मिळतात. कैरीला मीठ तिखट लावून खायला खूप मजा येते, हो ना? उन्हाळा म्हटलं की सगळ्यांना आठवतो आंबा. आंबा म्हणजे फळांचा राजा. रसाळ आंबे खायला किती छान लागतात. आमरसपुरी खायला तर सगळ्यांनाच आवडतं. कैरीचं पन्हं, लिंबू पाणी, ताक, सरबत, नारळ पाणी प्यायलं की शरीराला थंडावा मिळतो. आईस्क्रीम, कुल्फी, आईसगोला खायला पण मज्जा येते. उन्हाळ्यात संध्याकाळी बागेत जाऊन झोपाळ्यावर झोके घ्यायचे, घसरगुंडीवर खेळायचं, मित्रांसोबत धावायचं, पकडापकडी करायची वेगळीच मज्जा. काही लोक सहलीला जातात. डोंगर, समुद्रकिनारा, निसर्गरम्य ठिकाण पाहायला जातात. त्यामुळे उन्हाळ्याची सुट्टी अजून छान होते.
पण मित्रांनो, उन्हाळ्यात मजा जितकी महत्त्वाची आहे तितकीच काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. कारण उन्हाळ्यात खूप कडक ऊन असतं, म्हणून दुपारी बाहेर जाऊ नका. उन्हामुळे अंग गरम होतं, डोकं दुखतं आणि तब्येत बिघडू शकते. जर खूपच गरज असेल तर बाहेर जाताना टोपी घाला, छत्री घ्या, डोक्यावर रुमाल ठेवा, भरपूर पाणी प्या. उन्हाळ्यात शरीरातून घाम जास्त येतो, त्यामुळे पाणी कमी पडू शकतं. म्हणून वेळोवेळी पाणी प्यायला पाहिजे. लिंबू पाणी, ताक, सरबत, नारळ पाणी यामुळे ताकदही मिळते आणि शरीर थंडही राहतं. मित्रांनो, हलके आणि सुती कपडे घाला. जाड कपडे घातले तर खूप गरम होतं, म्हणून आरामदायक कपडे घालावे. बाहेरून आल्यावर हातपाय धुवावेत, चेहरा स्वच्छ धुवावा. उघड्यावरचं अन्न खाऊ नका. रस्त्यावर मिळणारे उघडे पदार्थ खाल्ले तर पोटदुखी होऊ शकते. त्यामुळे घरचं स्वच्छ आणि ताजं अन्न खा. ताजी फळं खा. कलिंगडं, खरबूज, द्राक्ष, संत्री, केळी अशी फळं खूप चांगली असतात. भाज्याही खायला हव्यात बरं का. घरात पंखा, कूलर किंवा थंड जागेत बसा. खूप उन्हातून आल्यावर लगेच थंड पाणी पिऊ नका. थोडा वेळ शांत बसा आणि मग पाणी प्या. जास्त धावपळ करू नका. थकलात तर आराम करा. मित्रांनो, उन्हाळा म्हणजे आनंद, सुट्टी, खेळ, आईस्क्रीम आणि आंब्याचा मोसम. पण त्याबरोबरच आपली तब्येत जपणं खूप गरजेचं आहे. आपण योग्य काळजी घेतली तर उन्हाळ्याची सुट्टी अजून सुंदर आणि आनंदी होईल. चला तर मग मज्जा करा, खेळा, हसा आणि उन्हाळ्यात स्वतःची काळजीही घ्या. मुलांनो, कसा वाटला आजचा किलबिल कार्यक्रम? आजच्या या कार्यक्रमातून नवीन काहीतरी नक्कीच शिकायला मिळालं असेल अशी आशा आहे. पुन्हा भेटूया किलबिलच्या पुढच्या भागात अशाच मजेदार, ज्ञानवर्धक आणि रंगतदार गप्पांसोबत. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य होतं सीमा तरहाळकर यांचं. तर सादर करते सूरज गोळे. किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना.